आम्ही शिवरायांचे लेकर आहेत, आम्ही इतक्या पटकन वाया जात नाही. इमानदारीनं सांगा, शेतकऱ्याची पोरं आई वडिलाचा पांग फेडल्याशिवाय राहत? फेडतातच. त्यांना जाण असते बापाच्या फाटल्या धोत्राची, माईच्या फाटलेल्या पदराची. बोलले वागले नाही रे आमची पोरं. इमानदारीनं सांगा, आज एवढी मुलं इथं उभा आहेत, वारकरी संप्रदायामध्ये स्वतःचं तारुण्य पणाला लावणारी पोरं जागीरदाराची का शेतकऱ्याची? वारकरी संप्रदायात सगळ्यात पहिली संस्था स्वानंद सुखनिवासी वैकुंठवासी जोगबाबांची वारकरी शिक्षण संस्था. आज सगळी पोरं तारुण्य पणाला लावतात, पण 4 वर्ष अखंडितपणे तिथं चिंतन करतात, अभ्यास करतात. ती पोरं कुणाची? शेतकऱ्याची. आर्मीत भरती होणारी कोणाची? कधी ऐकलंय करोडपतीचा पोरगा आर्मीत भरती झाला की तुझ्यासाठी गेलो त्याला जातो, तो आर्मीत नाही जात. त्याला माज असतो रे पैशाचा, त्याला जाण नसते. इमानदारीनं बाप म्हणून सांगा, आजही आमच्या शेतकऱ्याची पोरं कधीच आपल्या मायबापाला वृद्धाश्रमात ठेवत नाही. अरे कसे का होईना पण मायबाप सांभाळल्याशिवाय राहत नाही, एवढी ताकद त्यांच्या मनगटात असते. फक्त शिकलेल्या सवरलेल्याची आणि जागीरदाराची पोरं वृद्धाश्रमात असतात. ती पोरं ठेवतात आई बापाला वृद्धाश्रमात. आमची नाही रे, आमची देश देव धर्म सामर्थ्याने सगळं सांभाळतात. आज हा सप्ताह आहे, पंक्ती वाढण्यापासून पत्रवाळ्या उचलण्यापासून सगळं पोरं करतात. का म्हातारी माणसं करतात? पोरच करतात. आज तुमच्या सप्त्यातला अखंडित 12 दिवसाचा विना जर आर्मीत भरती होणारी माझी चालू असलेली आर्मीतली लेकरं घेत असतील तर विचार करणार, ज्यांना जेवढी देशाची काळजी आहे तेवढी संप्रदायाची आणि अध्यात्माची सुद्धा काळजी. धर्म जपतात रे पोरं आमची. तुम्ही सगळेच कसे? अरे आम्ही 3 लेकरं आहेत. शाहिस्तखानाच्या लाल माला चालल्यात. शाहिस्तखानाच्या बहिणीची पोरगी कुठतरी लपली, बायको पळत पळत आली शाहिस्तखानाची. जहापना मुझे लगता है शिवा के मौलों ने बदली की आग में लड़की उठा ली. शाहिस्तखान शत्रू है, पण बायकोला सांगतो बेगम जवान को लगा हमने, शिवा के मावले है वो, ऐसी उनकी औलाद नहीं कि बेटी की तरफ गंदी नजर से देखे. हिंदू है वो, माँ बेटी को देवी की तरह पूछते हैं. ऐसी परवरिश जिन बंदों की वो बेटी नहीं उठा सकते. कौतुक वाटलं बायकोला. क्या लगता है आपको शाहपना? हमने उनकी बहू बेटियां उठाई, हद तक उनकी इज्जत तक लूट ली, गंदी नजर से देखा, उनकी औरत उनकी धरती दोनों को बेइज्जत किया, तो वो शिवा देखता रह जाएगा, बदला नहीं लेगा? बेशक लेगा. आज उंगलियों पर जान चली गई, कल गर्दन से जाऊंगा, लेकिन विश्वास के साथ कहता हूं, जबान देता हूं, वो बदला हमारा लेगा. हमारे बदले के कारण धर्म जात ये नहीं देखेगा, वो सिर्फ ये देखेगा जो मेरे सामने खड़ी वो औरत है, वो हर औरत को अल्लाह की तरह पूजने वाला बंदा है, वो शिवा है, सबसे अलग है. शत्रूलाही विश्वास वाटावा असं चारित्र्याच्या राजाचं त्याची वारसदार आम्ही. आम्ही आमच्या नजरेत तीच प्रखरता, तेच सामर्थ्य, तेच पावित्र्य ठेवलं पाहिजे रे. बाया वाचवणारे आम्ही बाया नाचवायला लागलो की रे. आणि काय वाटतं तुम्ही रील्स जे फिरवता ना, अरे वापरा ना सोशल मीडिया. ज्या मोबाईल मध्ये चुकीच्या गोष्टी डाउनलोड होतात त्याच मोबाईल मध्ये गाथा, ज्ञानेश्वरी, हरिपाठ, विष्णू सहस्त्रनाम, शास्त्र, वेदांचही सगळं डाउनलोड होतं. होत नाही? होतं. सुविधांनी तुम्हाला चांगलं काहीतरी दिलं, तुम्ही त्याचा चुकीचा वापर कसा करताय? जे रील्स तुम्ही चुकीचे बघतात तेच रील्स तुम्हाला माऊलींच्या दर्शनाचे, पांडुरंगाच्या दर्शनाचे, तुकोबांच्या दर्शनाचे येत नाहीत का? येतात ना. पण आम्ही त्याला लाईक नाही करत आहे. आम्ही आमचं सोडून परक्याचा स्वीकारतोय. आम्हाला आमची किंमत कळतच नाहीये. आम्ही क्रुझर करून महाराष्ट्राच्या बाहेर पालत पडतो, पण पंढरपूरला जात नाही. खरं आहे का खोटं? आमची पोरं गाडी करू करू बाहेर पडतात, पण पंढरपूर. मी म्हणते वर्षातनं 2दा पंढरपूर कर, बाकीचं जा तू महाराष्ट्राच्या बाहेर, पण आधी वर्षातनं 2दा पंढरपूर कर, आळंदी कर, देहू कर. इकडे देव सुद्धा प्रचारावर आहे हो. ज्याची प्रसिद्धी जास्त आहे त्याला गर्दी जास्त आहे, आणि आम्ही तर स्वीकारतोय. मूर्ख आहे आम्ही. डोळे उघडा रे जरा. आधी पंढरपूरचं दर्शन घ्या, मग सगळीकडलं घ्या. घेऊ नका असं. वेळ भेटतोय तुम्हाला, जा बिंदास्त जा. देवाच्या दर्शनाला काही नकारात्मक दृष्टिकोन नाहीये, पण पहिलं आपलं मोठं करा. गाव आपलं, तालुका आपला, जिल्हा आपला, राज्य आपलं, परंपरा आपली, ज्ञान आपलं. आपल्या पूर्वजांनी आपल्यासाठी आयुष्य पणाला लावलं. अरे आपल्या राज्यात साम्राज्य सुद्धा आपलंच असावं अशा आयुष्याने जगावं रे माणसाने. अरे कंपनी बाहेरचे येऊन टाकतात, पोरं आपली काम करतात. रिस्क नको आमच्या मुलांना. आम्ही फक्त क्वार्टरीसाठी आणि कोंबडीसाठी साहेब 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 बेकार आहे आम्ही. आम्हाला काही लाल ते तर सोडूनच द्या. यहाँ कोई मरे वोटो के लिए तो कोई मरे नोटो के लिए. हाय घेतले असतील की आज? नाही म्हणू नका, देवाच्या देवळात बसलाय. यहाँ कोई मरे वोटो के लिए तो कोई मरे नोटो के लिए.
भगत सिंग सुखदेव भी सोचते होंगे हम भी मरे किन हरामजादों के लिए. मेलो तरी कुणासाठी बाबा? ज्यांच्यासाठी मेलो त्यांनाच कदर नाही. काय आयुष्य घालवलं काही कळलंच नाही. ज्यांना माणूस आणि देश कळला नाही त्यांना देव काय कळणार आहे? साधा प्रश्न आहे माझा. ज्याला घरातला बाप कळला नाही त्याला पंढरीचा बाप कळणार आहे? ज्याला घरातली माय कळली नाही त्याला पंढरीची माय कळणार आहे? देव आवडायला म्हटलं ना, प्रारब्ध चांगलं लागतं रे, कर्म चांगलं लागतं. उगाच देव आवडत नाही. फार संकट येतात देवाच्या दारात जाताना. फार. एकतर देव एवढा पैसा देतो की माणसाने देव नाकारावा, किंवा एवढा त्रास देतो की माणसाने देव नाकारावा. दोन्ही पैकी एक. आणि पैसा आल्यावर माणसं बदलतात वगैरे काही खरं नाही. पैसा आल्यावर लक्ष्मी कोणाला बदलत वगैरे नाही. पण लक्ष्मी माणसाचा खरा चेहरा जगासमोर आणल्याशिवाय राहत नाही. कारण लक्ष्मीत तेवढी ताकद असते. तो व्यक्ती मूळतः तसा असतो, फक्त पैसा नसल्यामुळे गबसतो. पैसा आला की आपला खरा रंग दाखवतो. लक्ष्मी माणसाचा खरा चेहरा समाजाला दाखवते, बदलत वगैरे नाही. तो मूळतः तसाच असतो. अरे नारायणाची पत्नी ती अशी कशी उगाच कोणाला तरी बदलेल? म्हणून सामर्थ्य आणि ताकद लक्षात घ्या. काही झालं ना आयुष्यात तुम्ही देवावर ढकलता रे, आणि जरा आपापलं उभं टाका. आणि पैशाला कमी समजू नका तरुण मंडळी. बहीण आहे म्हणून सांगते, चरणावर मस्तक ठेवून सांगते, पैसा कमवा. इथं डोंट जज बुक बाय कव्हर हे असं काही लागू होत नाही. इट्स ऍब्सोल्युटली बुक जज बाय कव्हर. इथे पुस्तक त्याच्या कव्हरावरच, त्याच्या समोरच्या पानावरच ओळखलं जातं. महाराज फॉर्च्युनर मध्ये आला तर हुशार आहे, चलत आला तर मूर्ख आहे. प्रेझेंटेशन, तुम्हाला प्रेझेंटेशन फार महत्वाचं आहे. तुमच्या जीवनाचा क्रायटेरिया तुमच्या प्रेझेंटेशनवर आहे. ज्या साबणानं गोरं होतं ते साबण खपत नाही, पण ज्या साबणाला हिरोईन ब्रँडेड वापरली त्याचा भलता खप आहे. आता घेणाऱ्याला कुणी सांगा तिची आई गोरी होती म्हणून ती गोरी आहे, तिथे साबणानं नव्हती झाली. आयुष्यभर लक्षात ठेवा प्रेझेंटेशन. आपली पण घरं चांगली पाहिजे, आपल्या पण गाड्या चांगल्या पाहिजे. पण एवढं लक्षात ठेवा, जर पैसा चुकीच्या मार्गाने आला तर ते जास्त काळ टिकत. पैसा कमवा, जोडून या धन उत्तम उदास विचारे वेच करी. अरे कष्टाने कमवता येतो रे, सगळं काही मिळवता येतं, सगळं सामर्थ्य. आणि पैसा मिळवल्यानंतर जे समाधान आहे ना ते देवाच्या नामाशिवाय नाहीये. पैशाने तुम्ही प्रेझेंटेशन मिळवू शकता, समाधान नाही. आणि कमवा, विनंती माझी कमवा. लंका सोन्याची आहे सगळ्याला माहिती आहे, द्वारका सुद्धा सोन्याचीच आहे. जो विटेवरचा मालक आहे तो गरीबाचा आहे, पण गरीब नाहीये. हे सामर्थ्याने लक्षात ठेवा. बरं सोपं सांगते, नोकरी सरकारी असली की पोरगा किती बी ढोलन किती बी काळा असू द्या, बायको नाजूकून गोरीच भेटती. आणि पोरगा पैसा कमवत नसला ना तर तो किती हँडसम असू द्या, त्यालाच पोरीसाठी वैवणकी 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 असं बेकरागत करायला लागतं. कमवा रे पैसा आणि बिंदास कमवा. संत गरीब नव्हते. ज्या तुकोबांचा मी अभंग घेतला, जे आपला जीव जगाच्या मालकाच्या चरणावर द्यायला तयार आहेत, ते गरीब नाही आहेत. 65 लाखाची सावकारकी आहे तुकोबांची. आत्ताच नाही, 450 वर्षापूर्वी. आत्ताचं 10 लाख म्हणजे तेव्हाचा रुपया, अशा हिशोबाने 65 लाख. 25 बैलगाड्या कर्जपत्रांनी भरल्या होत्या. जेव्हा कर्जपत्र इंद्रायणीत उडवायची ठरवली होती, किती? 25. मी तुमचं काय वाटोळं केलंय? कमी तुमचा अपक्ष उमेदवार होता, एवढ्या कसणुकेवानी बघायलात माझ्याकडं. मीच विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर विचारते तुम्हाला. बोलत जा ना. तुम्ही माझ्या पार्टीचे आहे म्हणून तरी बोलत जा. बरं बोलाय कुठे आपल्याला शिकवावं लागतं का ग? नवरा बायकोचं भांडण लागलं, बायकोनी तुम्हाला माझी कदर नाही. तुमचं घरदार शेतीबाडी आई बाप बहीण बाळा सगळं मी सांभाळते, सगळं मी एकटी सांभाळते. मी काय काय सांभाळू? नवरा म्हणला सगळं मी सांभाळतो, तू फक्त तोंड सांभाळ. लय खुश होऊ नका, तुम्ही बी गुन्हाची नाही. आम्ही बोलतोय दिसतं, का बोलतोय नाही दिसत. काय लागतं रे बायकोला? 2 शब्द नवऱ्यानं प्रेमानं बोलावे. मी नाही म्हणत, माऊली म्हणतात, जरी सख्याचा जिव्हाळा बाया सासरवासच आहे. प्रेम नवऱ्याचं भेटलं की बाई सासरवास सुद्धा सहन करते. सासूनं बोलावं, सासऱ्यानं बोलावं, जावेनं हिणवावं, नंदेनं त्रास द्यावा, अख्ख्या जगानं वाईट म्हणावं, फक्त नवऱ्यानं म्हणावं सोबत आहे मी तुझ्या, विश्वास आहे माझा तुझ्यावर. बाई सगळी संकट एका पायावर सहन करते, फक्त नवरा साथ देणारा पाहिजे. खरं आहे की नाही ग माय मावल्या? अगं माझं झालं नाही म्हणून तुम्हाला विचारते ग. माझं पेटल्यावर तुम्हाला कशाला विचारते? माझ्यावर घेतलं की भलतं हसवाला. असंच आहे, पण लोकाचं बघितलं की लय खसखस पेटती महाराज. हसू द्या, काही हरकत नाही. खरंच आहे ग माय. जसा संसारात मालक शाणा लागतो
तसा परमार्थातही मालक शाणा भेटला की सोपं होतं आयुष्य. तुका म्हणे सोपे कधी, शहाणा तो धनी घेतो. असं मालक शाणा पाहिजे, खरं की नाही? सामर्थ्याने मालक शाणा पाहिजे. आणि माझा मालक इतका शहाणा आहे, इतकं प्रेमळ आहे, इतका सामर्थ्यवंत आहे, काय सांगावं तुम्हाला. लेकरांची सेवा केली सतुआई, माझा मालक बरं. लेकरांची सेवा केली सतुआई, कस पांग फेडू कस ओवतराई, तुझ्या उपकारा जगी तोडणाई. ओवाळीन जीव माझा सावळे विठाई विठ्ठला, माय पापा अभंगाला जोड, टाळची पळ्यांची अभंगाला जोड, टाळची पळ्यांची. माहुलीत मूर्ती विठ्ठलाची, माहुलीत मूर्ती, माहुलीत माहुलीत मूर्ती. काय मालक आहे माझा. फिरत्याचा का वरती देशी, फिरत्याचा का वरती देशी, मातीला आकार तू वेडा कुंभार विठ्ठला, तू वेडा कुंभार. आकाश जय पगर पाखरा, आकाश जय पगर पाखरा, सोडी सोन्याचा पिंजरा, सोडी सोन्याचा पिंजरा, सोडी सोन्याचा पिंजरा. पाहुली झाली बसलेले माय, पाहुली झाली राहिलेल्या दोन चार. येत असेल म्हणायला तर म्हणायला लाजू नका, आणि तेवढं येत नसेल म्हणायला तर जरा लाजा. कळलं, तिलाच कळलं प्रेमाने. पाहुली झाली, अरे बोल. पाहुली झाली दुखी संसाराची, वा दुखी संसाराची, पाहुली झाली, पाहुली झाली. यमुनेच्या तीरी काल पाहिला हरी, कान्हा वाजवितो बासरी. कान्हा राधे चल माझ्या गावाला जाऊ, अरे बोल. राधे चल माझ्या गावाला जाऊ, अग गोकुळ माझं गाव, अग गोकुळ माझं गाव. राधे चल माझ्या गावाला जाऊ. तुम्हाला काय टोचतो वय देव, काय टोचतो तुम्हाला का देव म्हणतो तू नग तू नग. टाळी जय हो. टाईमचा आवाज यावा विटेवरच्या मालकाच्या कानापर्यंत पोहोचावी. सगळे
काठी